भांडकुदळ जाऊ बायला बघा कशाची बैठक बसवायची. सासूबाई मला काय सांगू नका, आजच्या आज आहे ना वाटण्या झाल्या पाहिजे. आमच्या जावांचं काय पटत नाही. आता आम्ही नाही राहू शकत एकत्र. मला ती बाई आहे ना 1 मिनिट सुद्धा आता माझ्या डोळ्यासमोर सहन नाही होणार. अहो ऐका, लगेच जाऊन आहे ना गावातल्या शाण्या 4 माणसांना बोलून घ्या. मी बी माझ्या बापाला आहे ना फोन करून बोलून घेते. आजच आपण बैठक बसून घेऊ. आज काय तो फैसला झालाच पाहिजे. हे बघा, आताच मी सगळ्यांना सांगून ठेवते, घरा शेजारची जी जमीन आहे ना तो हिस्सा आमचा राहील. बाकी ती डोंगराच्या पलीकडची आहे ना लांबची, ती तुम्हाला ज्याला कोणाला द्यायची त्याला देऊन टाका. हे बघ सुनबाई, घरापासल्या वावराचे समान 2 हिस्से होतील. हा हा, कसं काय समान हिस्से होतील? अहो कोरोनाच्या आधीपर्यंत हे दोघं नवरा बायको तर पडले होते तिकडे मुंबईला. त्या घरा शेजारच्या जमिनीला ना लेवल सुद्धा नव्हती. आम्ही दोघं नवरा बायको दिवस रात्र त्या शेतात राबलेलो आहे. तिथं अवदाने दिले तेव्हा कुठं आता ती जमीन झालेली आहे. आणि हे दोघं आले आयत्या कोयते जमिनीचा हिस्सा मागायला. ठीक आहे वहिनी, मग आम्हाला घरामध्ये समान हिस्सा द्या. समान हिस्सा कसं काय देऊ? काय हो भाऊजी, घराचं काम चालू होतं तेव्हा तुम्ही साधी एक ईट तरी आणलेली का तुमच्या पैशाची? मी आणि माझ्या नवऱ्याने कष्टाने उभं केलेलं घर आहे आणि मार तुम्ही काना मागून आले आणि तिखट झाले. अजिबात घराचा विषय डोक्यात घेऊ नका. घराच्या आहे ना वाटण्या होणार नाही, मी आताच सांगून ठेवते. हॅलो पप्पा, तुम्ही कुठपर्यंत आले? आव लवकर या ना, इथे ना बैठक बी बसली वाटण्या करायला आणि माझ्या बाजूने बोलायला कोण नाहीये. हे लोक मलाच येडं